नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या मुद्दा हक्काच्या या युट्यूब चॅनलवर. मंडळी, सुरुवातीला तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवर आपण असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज खास तुमच्यासाठी बनवत राहत असतो आणि वेगवेगळी माहिती काढून आणत राहत असतो. तुमचा आवाज या चॅनलद्वारे आपण एक प्रकारे पुढे आणण्याचं काम करत असतो. मनोज जरांगे पाटील यांच्याविषयीची आत्ताची किंवा मनोज जरांगे पाटलांनी जे काही कार्य केले त्याच्याविषयीची आत्ताची दुःखाची बातमी आणि एक धक्कादायक बातमी म्हणावं लागेल आणि एक माहिती म्हणावं लागेल. आणि ती माहिती ऐकून जरांगे पाटील सुद्धा हात गहिवरलेले आहेत किंवा एक प्रकारे ज्यासाठी लढा हात दिला होता तो लढा कुठेतरी यशस्वी व्हायचा बाकी आहे का काय, किंवा मनोज जरांगे पाटलाविषयीची आणि त्यांच्या कार्याविषयीची दुःखद बातमी म्हणावी लागेल. नेमकी ती बातमी काय आहे हेच आपल्याला या व्हिडिओमध्ये संपूर्ण समजावून घ्यायचं आहे. मित्रांनो, आपल्याला माहित आहे मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई दौरा केला. मुंबई दौऱ्यामध्ये लाखो करोडो मराठे हे गावातून आले. एक प्रकारे त्यांना संधी मिळाली की कुठेतरी महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला ज्या 70 वर्षाचा 75 वर्षाचा लढा होता तो लढा आपल्याला जागृत करून पुन्हा एकदा तो लढा जिंकायचा आहे आणि कुठेतरी पुढे आणून आपल्याला काहीतरी समाजासाठी देणं लागतंय म्हणून करायचंय. म्हणून करोडो बांधव हे मुंबईला गेले. मात्र आज जर आपण परिस्थिती पाहिली तर अतिशय धक्कादायक परिस्थिती निर्माण झाली. मनोज जरांगे पाटलांनी जो लढा दिला त्या लढ्यामध्ये कुठेतरी यश आल्यासारखं वाटलं किंवा यश आलंच म्हणायला हरकत नाही. मात्र त्यामध्ये आता धक्कादायक गोष्टी ज्या समोर आल्या त्या अतिशय धक्कादायक आहेत. कारण गावोगावी जर आपण पाहिलं तर कुणबी सर्टिफिकेट हे मिळायला तयार नाहीत. तहसीलमध्ये गेलं किंवा कुठल्याही गेला तर कुठलीही नोंद सापडत नाही. नोंद सापडली तर ते प्रमाणपत्र लवकर देण्यात येत नाही. आणि प्रमाणपत्र जर तुमच्याकडे असेल आणि तुम्ही जर गव्हर्नमेंट जॉबला जर एखादा विद्यार्थी फॉर्म भरायला गेला तर त्या ठिकाणी कुठलेही फॉर्म स्वीकारले जात नाही. त्या कुणबी प्रमाणपत्रावर कुठेही फॉर्म भरले जात नाहीत. आता सध्याची जी कंडिशन आहे त्या, कारण एक विद्यार्थ्यानं आपल्याशी संपर्क केला आणि तो म्हणाला की दादा, मी अशा प्रकारची गोष्ट केली होती. मी सरकारी गव्हर्नमेंट जॉबसाठी फॉर्म भरायला गेलो होतो आणि त्या ठिकाणी मी म्हणलं की माझ्याकडे कुणबी सर्टिफिकेट आहे, मी कुणबी सर्टिफिकेट मधून ओबीसीचा फॉर्म भरायचा आहे मला. मात्र त्या ठिकाणचा तो माणूस म्हणाला की आमच्याकडे हे चालत नाही, अजून ते प्रमाणपत्रावर कुठलेही सुरू झालेलं नाही, ते प्रमाणपत्र अजून वैध नाही. म्हणजे याच्यामध्ये जरांगे पाटलांना एक दुःखच मानावं लागेल. जरांगे पाटलांच्या जे कार्याविषयीची दुःखाची बातमीच मानावं लागेल. कारण जर आपण पाहिलं तर एवढा मोठा लढा दिला, मग अजूनही जर हे सक्सेसफुल नसेल किंवा यशस्वी नसेल तर जरांगे पाटलांच्या लढ्याला नेमकं यश आले असं म्हणता येईल का, हा सुद्धा मोठा प्रश्न आहे. मात्र आपण जर पाहिलं तर याच्यामधून बऱ्याच नोकऱ्या लागल्या असं सांगितलं जात आहेत किंवा लागल्या सुद्धा आहेत, त्याचे प्रूफ सुद्धा आहेत, पुरावे सुद्धा आहेत किंवा लागले आहेत. पण अशा काही अडचणी आहेत ज्या अडचणी कुठेतरी अजूनही सॉल्व्ह होत नाहीत किंवा प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह होत नाहीत. ते सॉल्व्ह करण्यासाठी स्वतः जरांगे पाटलांना पुढे येणं आणि अजून एकदा त्यांचा छोटासा लढा किंवा असणं किंवा गावातून असणं, आंतरवाली सराटीमधून असणं, हा लढा जर आपण पाहिला, तो लढा जर देण्यात आला, नक्कीच अजून सुद्धा याच्यामध्ये सुधारणा होऊ शकते. आणि कुठेतरी जे मराठा समाजाच्या मुलांना आज जो त्रास होतोय, मराठा समाजाच्या पोरांना आज जे नोंदी सापडत नाहीत त्या सापडण्याचं काम होऊ शकतं. आणि कुठेतरी महाराष्ट्राला एक प्रकारे ज्या गोष्टी आपण म्हणतो की ज्या मनोज जरांगे पाटलांनी लढा दिला आणि तो लढा यशस्वी ठरलेला आहे, तो लढा कुठेतरी खऱ्या अर्थानं यशस्वी जर ठरवायचा असेल तर ही गोष्ट लक्षात घेणं गरजेचं. जरांगे पाटलांनी नोंदी शोधून कशा प्रकारे आपल्या ज्यांना गरज आहे त्यांना लवकरात लवकर या सगळ्या गोष्टीची पूर्तता करणं, हे मात्र आता त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि एक प्रकारे या सगळ्या गोष्टीवर लक्ष देऊन आपलं कार्य पूर्ण करणं गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतंय कमेंट मध्ये नक्की कळवा. भेटूयात नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत धन्यवाद.